की फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा. आणि आम्ही तुमच्याबद्दल पण खूप ऐकलं होतं यूट्यूबवरनं, इंस्टाग्रामवरनं, रील्सवरनं वगैरे. थँक्यू सो मच. येस. नमस्कार, मी विद्या शेळके. आज मी निघाले होते पुन्हा एका नवीन ट्रिपसाठी. आणि आजची ट्रिप माझ्यासाठी स्पेशल का होती? कारण आज फक्त 2 लेडीज होत्या आणि त्या मला पिकअप केल्यानंतर मला काही गोष्टी माहीत झाल्या की मी खरंच किती लोक मला नाही का आवर्जून बघतात, का बघतात, कशामुळं बघतात, कशासाठी त्यांना मला पाहायला आवडतं व्हिडिओजमध्ये, ते मी तुम्हाला सांगणार आहे. एअरपोर्टला आले, एअरपोर्टवरनं पिकअप करायचं होतं. एअरपोर्टला आल्यानंतर त्यांना जे सोडायला आलेले त्या दादांनी सगळं लगेज वगैरे आतमध्ये टाकलं, गाडीमध्ये लोड केलं. त्यानंतर त्या मावशी बसल्या गाडीमध्ये आणि नंतर त्या दीदी बसल्या. त्या दोघींना घेऊन मी निघाले होते नाशिकच्या दिशेला. नाशिकमध्ये पण काठे गल्ली ह्या ठिकाणी त्यांचा ड्रॉप होता आणि त्यांना ड्रॉप करून परत मला दुसरी बुकिंग शोधायची होती. आज काही ॲडव्हान्स बुकिंग मी घेतलेली नव्हती. ही फक्त एकच बुकिंग होती जी आपण ॲडव्हान्स बुकिंग घेतलेली. आणि त्यानंतर मग म्हटलं वन वेचं बुकिंगचा हाच प्रॉब्लेम असतो की तुम्ही जाताना तर जाता पण रिटर्न येताना तुम्हाला बुकिंग काही मिळत नाही. चला म्हटलं आधी जे एअरपोर्ट आहे एअरपोर्टच्या बाहेर निघूया आणि त्यानंतर म्हटलं पुढचा प्रवास माझा कसा होतो हा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप असा छान पाऊस चालू होता बाहेर. खूप आतुरतेने जे सर्वच जणं, सगळीच पब्लिक मुंबईतली पण जी पावसाची वाट पाहत होतो ते फायनली आता पाऊस सुरू झालेला होता. आणि पावसामध्ये मी तर एखादा सल्ला द्यायचा असेल तर हेच सांगेल की हळू गाड्या चालवा. आता ओलावा असल्यामुळं ऑइल म्हणजे चिकचिक रस्ते झालेले असतात, त्यामुळं स्लिप होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं तुम्ही खूप सेफली ड्राईव्ह करा, सगळ्यांनाच आवर्जून सांगेल. त्यानंतर बायपासला आले, पंपावर आले, CNG भरायला गाडी लावली, CNG वगैरे भरून घेतला आणि निघालो समृद्धी महामार्गाने. तुम्ही म्हणाल की नाशिकला जायचं होतं आणि मग समृद्धी का घेतला? पॅसेंजरला लवकर प्रवास कंप्लीट करायचा होता कारण की अमेरिकेवरून आलेले होते ते आणि ऑलरेडी वाया फ्लाईट असल्यामुळे त्यांना प्रवासातला आधीच खूप थकवा होता आणि त्यामध्ये अजून त्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी मग मी समृद्धी महामार्ग घेतला आणि त्यांना पण खूप सेफली त्यांच्या लोकेशनवर मला ड्रॉप करायचं होतं. त्यानंतर घुटी इगतपुरीला आम्ही पोहोचलो. घुटी इगतपुरीचा एक्झिट घेतला नाशिकला जाण्यासाठी. इथला टोल क्रॉस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इगतपुरीमधला सुद्धा टोल पेड करावा लागतो आणि असा तो दोन्ही टोल मिळून 310 टोल तुम्हाला द्यावा लागतो. त्याच्यानंतर म्हटलं की असंही आपण फास्टॅग रिचार्ज करतो तसंही करतो. किती वेळेस आपण त्यांना सांगितलं की इथं थोडंसं असं वाटतं की वाईट वाटतं की समृद्धीचा टोल ठीक आहे पण तरीसुद्धा इगतपुरीचा टोल का घेतला पाहिजे किंवा खरंच कशासाठी? ऑलरेडी आम्ही टोल पेड करून आलेलो आहे. त्याच्यामध्ये परत हे लोक इथला पण टोल घेणार, परत नाशिकपर्यंत जाऊसपर्यंतचा पण टोल घेणार. तेही कुठेतरी असं वाटतं की काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे सरकारने याच्यावर, पण कुणी काही बोलणार नाही. लोकांकडं पण पैसा जास्त झाला आहे, टोलचे रेट वाढवलेले आहेत, CNGचे, पेट्रोलचे, डिझेलचे, प्रत्येक गोष्टीचे रेट वाढवून पण पुन्हा रोड टॅक्सच्या नावाखाली, टोल टॅक्सच्या नावाखाली टी परमिटवाल्यांना लुटायचा काय म्हणतात ना मोकळा बाजार चालू आहे. खुलेआम लुटते रहो इनको, कारण की आमच्या मागे पुढे कोणीच नाही आहे, बोलणारं कोणी नाही आहे, ॲक्शन घेणारं कोणी नाही आहे. फायनली नाशिकमध्ये मी पोचले आणि द्वारका सर्कलला उतरल्यानंतर हा सर्व्हिस रोड चालू केलेला आहे. त्यानंतर रॉंग साईड सर्व्हिस रोडनी गाडी टाकली आणि काठे गल्लीमध्ये आम्ही एंटर केलं. एंटर झाल्यानंतर पण त्यांचं जास्त काही आतमध्ये नव्हतं लोकेशन. मग त्यांच्या जे गल्लीचं काहीतरी नाव होतं त्यांनी सांगितलेलं की ह्या बंगल्याजवळ आम्हाला ड्रॉप करा. मग मी पण तसंच त्यांना त्यांच्या घरी ड्रॉप केलं मंदिराजवळ.
खूप छान झाला प्रवास. मुंबईवरनं आम्हाला एअरपोर्टवरनं पिक केलं, नाशिकला ड्रॉप होता. सर्व्हिस पण खूप छान होती वगैरे, आणि आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त खूप लवकर पोहोचलो. त्याबद्दल खूप थँक्यू. खरंच खूप छानच झालाय प्रवास आणि आमच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा. आणि आम्ही तुमच्याबद्दल पण खूप ऐकलं होतं युट्यूबवरनं, इंस्टाग्रामवरनं, रील्सवरनं वगैरे. थँक्यू सो मच. येस. त्यानंतर मॅमला ड्रॉप केलं. ड्रॉप करून मी पुन्हा माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढचा प्रवास म्हणजे मुंबईला जो CNG भरलेला, त्यात 1-2 पॉईंट राहिलेले, बाकीचा सगळा CNG संपला होता. मग CNG पंपावर आले आणि खूप मोठी लाईन अशी CNG पंपाजवळ होती. नियर बाय कोणता पंप होता तर म्हटलं तर बळी मंदिराजवळच पंप असेल, तिथे आले. आणि नंतर थोडेसे केस ओले वाटत होते, हेअर वॉश केलेला होता तर. त्यानंतर मग थोडा वेळ मोकळे सोडले आणि नंतर म्हटलं आता इथं वाट बघूच तर लाईनीतच वाट बघणं कधीही चांगलं. फायनली माझा कसा तरी नंबर आला आणि CNG भरून घेतला मी. त्यानंतर म्हटलं आता CNG भरून परत दुसऱ्या बुकिंगला निघूया. दुसऱ्या पिकअपला निघायचं म्हटलं तर खूप शोधून झालं माझं, पण मला काही बुकिंग भेटत नव्हते, बुक खूप लागली. त्यानंतर मी आले मुंबई नाक्यावर आणि हा आहे समोसा कढी. इतकी छान. जर तुम्ही कधी नाशिकला आलात तर प्लीज एकदा, मी कधीच कोणत्याच फूडचं प्रमोशन करत नाही, पण इथे श्री माऊली हॉटेल म्हणून आहे फूड कोर्ट, तिथे येऊन तुम्ही नक्कीच एकदा टेस्ट करा. 100% तुम्हाला इतकं छान एक्सपिरियन्स असेल ना. हे आहे ते मुंबई नाक्याजवळचं फूड कोर्ट आणि एकाच वाटेमध्ये खूप पोट भरलं. कढीची टेस्ट विचारूच नका. त्यानंतर परत द्वारका सर्कलला आले, बुकिंग घेतली. बुकिंग म्हणजे शेअरिंग भरूनच चालले आणि म्हटलं चला आता फायनली सगळ्यांना मला ड्रॉप करायचं होतं आपलं ठाण्यामध्ये माझीवाड्याला. शेअरिंग सीटं घेतले आणि निघाले तर घाटात येऊन पाहते तर सगळा जाम लागलेला होता. आता तुम्ही म्हणाला हा एवढा जाम का, तर इथे चालू होत्या पवनचक्कीचे जे हे असतात राऊंड फिरतं, ते काय म्हणतात त्याचे पाते, त्याची पुढे एक मोठी गाडी चाललेली, त्यामुळं खूप जाम लागलेला. फायनली घाट म्हटलं उतरलो, साई कृपाला आलो हॉटेलला, चहा घेऊ म्हटलं आणि निघूया. तेवढ्यात आधीच्या पप्पांचा फोन आला, मी पण पोहोचतोच आहे. मॅडमनी मी चहा घेतला, तोपर्यंत मला आधीच्या पप्पांची गाडी दिसली. म्हटलं आधीचे पप्पा येणारच आहे वाटतं, तर मग तोपर्यंत आपण चहा घेऊया. त्याच्यानंतर म्हटलं चला, गाडी मला त्यांची आल्यासारखं वाटलं आणि तेच होते. नंतर त्यांनी त्या साईडला गाडी लावली त्यांची आणि हात वगैरे धुवून काही खाऊन घे म्हणे. म्हटलं नको, जेवायचं नाही, परत झोप येईल. मग आम्ही दोघांनी चहा घेतला. मस्त असं खूपच टेस्टी चहा होता. साईकृपाचं जर काही आवडत असेल, शेवभाजी आणि चहा खूप फेमस आहे. त्यानंतर त्यांना हाय बाय केला आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. पुढचा प्रवास असा की मला माझीवाड्यालाच सगळ्यांना ड्रॉप करायचं होतं आणि जसं आम्ही मुंबई जवळ करत होतो, भिवंडी बायपासला लागत होतो, तसं मला वाटलं आता 100% ट्रॉफिक ही वाढणार म्हणजे वाढणार. पण माझीवाड्याला त्यांना सगळ्यांना ड्रॉप केलं आणि मलाही निघायचं होतं घरी. आणि बघूया आता. आजचा प्रवास तर काही रविवार असल्यामुळं इतकं काही खास नव्हता, कारण की काही शिल्लक माझ्याकडे राहिलीच नव्हती जाऊन येऊन. तरी म्हटलं कधी धंद्यात लॉस असतो, कधी प्रॉफिट असतो. चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझा टॅक्सी लाईनमधला अनुभव कसा आहे तो पाहण्यासाठी नक्कीच माझे व्हिडिओ शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.